स्वागत आहे आपल्या सर्वांचं न्यू एक यूट्यूब व्हिडिओमध्ये। तर तुम्ही सर्व चांगलेच असतील। तर आपण डायरेक्ट भरायच्या ठिकाणी न्यूसने व्हिडिओ काढायला सुरुवात केली। आपला तोच रूट आहे, मागच्या ब्लॉगमध्ये जो टाकलेला आहे तोच रूट आहे। गाडी बिडी भरलेली बाकीची भरून बिरून डायरेक्ट ऑन द स्पॉट बिग शॉट। पिकअप वाले बोलते मेरी जान। तुम्ही सपोर्ट दाखवा थोडा, कंटिन्यू ब्लॉग येतील डायरेक्ट। तर आपण शॉर्टकटमध्ये ब्लॉग बनवणार आहे, तुमचा बी टाइम वेस्ट नको, माझा बी टाइम वेस्ट नको, म्हणून तुम्ही मस्तपैकी डिझेल आलो। डिझेल टाकून घेतो आता फुल 4000। अर्धी गाडी भरलेली आहे, अर्धी गाडी नाही भरलेली। रामी अजून रामीतून भरायचंय। आपण डिझेल फिजेल टाकून मस्त पैकी काढली गाडी, मग तिथून तर आपण डिझेल डायरेक्ट भरायच्या ठिकाणी चालू करणार। तर आपण मालाजवळ तर येऊन गेलो भाऊ, पण माल बी पुरा डाग्या डोग्या होता, काय करावा ह्यो। त्याच्यामुळं माल बी काय व्यापाऱ्याला पटला नाही, तर बाकी दुसऱ्याकडे बघायला जाईल तिकडं। आता हा माल टाकावतो का नाही टाकावतो ते काय कोणाला माहीत नाही। बाकीचा माल आहे अजून त्या शेतकऱ्याचा, दुसरा माल टाकावतो का राहतो ते पण माहीत नाही अजून। डागे माल आहे म्हणे, डागे माल होता खरंच। मालाची सुपर क्वालिटीचा भावात गेले माल, पण डागे माल आहे। आणि आज नेमकं असं झालं की गायमध्ये फोन आला होता, त्याच्यामुळं आपण काही फुल शॉट काही घेतला नाही। आपण डायरेक्टली शॉर्टकट बिग शॉट। शॉर्टकट म्हणजे आपण चांगलंच सांगणार आहे या ब्लॉगमध्ये, त्याच्यामुळं शॉर्टकट काय म्हणता येणार नाही याला। तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्याला गाडी लांबकानी पट्ट्यात राहते कायम स्वरूपी, त्याच्यामुळं आपण ते लांबकानी रस्त्याचं दररोज घ्यायला बी चांगलं नाही, त्याच्यामुळं काही घेतलंच नाही। तर कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये। तर भाई लोग, अपन गाड़ी लोड करके निकल चुके थे हमारे दिशा की ओर। अरे भाऊ, बाकीचा व्हिडिओ काढायला तिथं काही जमलंच नाही, एवढी दगदग घुसून गेली ना। नेमकी गाडी रिवर्स लावता लावता दुसऱ्या मालाच्या ठिकाणी गाडी पंक्चर होऊन गेली, त्याच्यामुळं काय व्हिडिओ काढायलाच बनला नाही। गाडीचं पंक्चर झाल्याचा व्हिडिओ सुद्धा नाही घेतला। काय सांगा, एवढा बहुत मेहनत ली है मैंने, लय थकलोय राव। कसे दिसू राहिले मग 0375 लाइटिंग बीटिंग। तर आता आपण चाललोय आपल्या दिशेने जोरात। 8 वाजता गाडी सुटली, रात्री 8 वाजता। भरायला लई टाइम होऊन जातो, म्हणून माणसाचं बोरिंग, माणसाला काही व्हिडिओ काढावा का नाही असं सुद्धा कळत नाही। आणि त्याच्यात अजून मोबाईलचा चार्जिंगचा प्रॉब्लेम बी राहतो। आयफोन तर तुम्हाला माहिती, आयफोन जास्त चार्जिंग टिकत नाही, पण तरी आपण ब्लॉग काढायचं काय, आपण विषयच नाही। चार्जिंग तो आप भी करेंगे लेकिन ब्लॉग निकालेंगे। ड्राइविंग साइड नाशिक, किन्नर साइड इंदोर, हे तर तुम्हाला गाडी लाईनवाल्यांना माहितीच असेल। सरळ पाट्यावरून टर्न मारून डायरेक्ट इंदोर। आणि जे बिगर गाडी लाईनचे त्यांना शक्यतोवर नसेल माहिती, ज्यांना माहिती असेल त्यांना माहितीच असेल। तर आपलं हे पुढचं आपलंच गाव आहे। तर कधी पण आले तर कॉल करा, काय अडचण आली तर। इथं सोनगिरच्या लगभग धुळे शिरपूर काय बी अडचण आली तर आपल्याला फोन करायचा। तर आपण फटाफट डायरेक्ट शिरपूरच्या पाठीमागं तप्तीच्या ब्रिजपर्यंत पोहोचून गेलतो। तर आपण मध्ये काही व्हिडिओज काढला ना, डायरेक्ट फटाफट बाकीचं काय टाइमपास करायचंच नाही म्हणलं आज। तर
तर आपण महाराष्ट्र बॉर्डर पर्यंत येऊन गेलतो भाऊ. आता इथं अजून 500चा दणका. गाडीवाल्याचा लय विषय हार्ड राहतो. सर्व गाडीवाल्याच्या जीवावर पोचता. त्याच्यामुळे पाय आला दिसला का? आता अजून व्हिडिओ चालू राहिला ना तर बोलल. यांना पैसे द्यायचे बट काय द्यायचं. अशी लोक ड्रायव्हरच्या जीवावर पोचता. म्हणून ड्रायव्हर होस्ट ब्रँड. ड्रायव्हरचा नाद कुणीच करायचं नाही. ड्रायव्हर सर्वांना पैसे देतो. ड्रायव्हरचा नाद करायला मर्दाचं खायच लागतं मध्ये. आता ही सामनेची गाडी आहे त्याच्याकडनं 500 आपल्याकडनं 500 झाले 1000 रुपये. सामनेच्या गाडीमध्ये टर्बोच भरेले आणि तिथं जर व्हिडिओ चालू केला तर अजून बोलता वरून व्हिडिओ काढता असं करता तसं करता. त्याच्यामुळं आपणच पैसे द्यायचे ना आपणच चोर. हा दुनियाचा खरा नेम आहे. म्हणून ड्रायव्हरचा नाद करायचाच नाही. मस्त मोकार ब्लॉक मध्ये एन्जॉय करा. बॉर्डरच्या पुढे आलो होतो पण ट्रॅफिक लागत होती. या रस्त्याला आहे ना जास्ती करून ट्रॅफिकच लागते आज. ठरलंय फुल ट्रॅफिक लागली होती माग पण व्हिडिओ काढायला जमलं नाही. त्याच्यामध्ये कारवाले नॅरेच जाट उपट. बिजासनी माता की जय. कारवाले नॅरेच जाट उपट करू राहिले. गाडी पहिलीच मोसम मध्ये लागत आहे. औषध कारवाले जाट उपट आणि 18 आला वाला मध्ये मधीच. अरे दादा जा. येड्या भोकाचे राहते पुढं स्वतःचे तर नाही काळजी करत पण दुसऱ्याची पण नाही काळजी करत. त्याच्यामुळे असे येड्या भोकाच्या असे हाणाले पाहिजे ना. खाली फुकट जीव आणतो तू. याच मोर आडवीच घालतो गो. तुझ्या राहायला बेंचोत. शिवाय जास्ती दिल्या का काय मी. सॉरी रे बाबा. तेच तसे करत होते म्हणून शिवाय द्यावा लागल्या. मजबुरी का नाम महात्मा गांधी. आता मला एक डोक्यात विचार आला ते रील्स पाहतो ना शिवाय द्यायच्या त्या रील्स सारखं याद आली. बोर जर आला ना तुला हाणनच मी. तुला मोरच जर निघू देणार नाही मी.
एवढे हार मार. बोले बोलते मेरी जान. चला वाणी घाटामधून डायरेक्ट MP बॉर्डरवर. आता इथं पण तोच पिक्चर चालल. 500 द्या चाला. किती टाइम वेट करावं लागल. काढा की रे. एवढे मोठाले ब्रेकर टाकले गाड्या सुद्धा चढून राहिले माहिती. तर हिला केली होती रिकामी तेव्हा गाडी सोडली. 500 देऊन सनी गाडी सोडावं लागली. काय सांगा हा नाही ॲडव्हान्स फ्युचर आहे. तर आपण MP बॉर्डरवरून निघलो भो. काय करावं लय टाइमपास होतो इथं. आईला मोठ्या ब्रेकरवर गाडी गेली हो जोरात. घेऊन गेलो तो नाश्ता करा. बाकीचे गाड्यावाड्या भेटले होते त्यांना काय घेतलंच नाही. आपण नाश्ता बिस्ता करून घेऊ. इथं तर आपण फेमसच याच शर्टावर होतो तेव्हा पण आता पण याच शर्टावर बहुत येणार आहे. फेवरेट आयटम आहे आपला. नाश्ता बिस्टा झाला होता. गाडी इकडे पाठीमागे आपल्या म्हणजे ना. तर आपण थोडं डवरून घेतो कारण आपल्याला डवरायला सुद्धा जमत नाही. तानसं नाही घे भाई. ते तर आपलं काम झालं होतं. गुटखा भाजी कर म्हणजे कभी कभी खाते इतने ज़्यादा भी नहीं खाते. बोलो महीना की जय. थोडं टायर बिर चेक करून घ्या. थोडं मागलं बी लोकेशन दावा. तर आपलं झालं होतं मस्तपैकी सर्व नाश्ता बिष्टा झाला. खानाखानी दणादणमध्ये. तर आपण डायरेक्ट आता भेटू. तर नाश्ता करून आपण डायरेक्ट जोरात निघलो आपल्या दिशेने. एका मागे या चालल्या ना सरासर. पार इंदोर पर्यंत पोहोचलो होतो पण आपल्याला झोपलं यायला लागली होती. त्याच्यामुळं आपण मोबाईल काढला आणि रील्स बघायला चालू केल्या. थोडी झोपाचा विषय सवय. तर आपण डायरेक्ट इंदोरच्या पुढं म्हणजे इंदोर बायपासला आलो होतो. झोपा काढत पुढं म्हणजे आज आपण लवकरही इंदोरच्या पुढं निघलेलो आहे. इंदोरच्या बाहेर बायपासला. तर आपण डायरेक्ट भोपाळ रोडला भेटू आता. तर आपण टर्न मारून सनी देवासमधून भोपाळ रस्त्याला लागून गेलो होतो. झोपी नको जाऊ रे दादा मला जीव घाबरतो. तू जाशील झोपी बरं मलाही झोपी लावून देशील तू. जोरात सोडत होतो डायरेक्ट. तर आपण भोपाळमध्ये येऊन गेलो होतो.
आपल्याला टर्न मारायचा आहे पुढून 2-1 किलोमीटर 2-3 किलोमीटरवरून असून तो टर्न तर भोपाळमध्ये आपण मंडीमध्ये येऊन गेलो हो. गाडी बिडी रिवर्स लावून गेलो म्हटलं काय ना काय ना मग पुढे नका बघू माग हटा ले भाई साहब तो हटा ले यार मेरी जान. गेली गाडी बराबर. घोडा लागला. तारा देख लेना पहले भी है. कुछ नहीं हुआ है, जिंदगी है, जिंदगी है हुआ मालूम. ऐसा नहीं कि जिंदगी नहीं की. सानी आवाज चालतो भाऊ काय करायचं आपले 0-3-75 खाली हो राहिली. तर आपण झोपणार आहे आता. गुड नाईट. आता आपली गुड नाईट, तुमची गुड मॉर्निंग, आपली गुड नाईट. तर गाडी बिडी खाली व्हायल्यावर भेटू डायरेक्ट आता. तर झोपतो. लाईट डोळ्यावर येत होती म्हणून एकटाच होतो. 1 मॅन शो. त्या दिवशी आणला होता एक पोरगा, पण आज काय आणलं नाही. पोरगा नाही, माणूस होता तो, पण आज काय आणला नाही. गाडी बिडी खाली होऊन गेली होती मस्तपैकी. आता भाडा बिडी घ्यायला येऊन गेलो तो. त्याच्याकडून भाडं घेऊन घेतो आता. डायरेक्ट सेल मारून डायरेक्ट रस्त्यालाच. मग आपल्या तर कशी दिसते आपली महिला. नाथखुळा जळगाव धुळा, धुळ्याचीच आहे ती, त्याच्यामुळे नाथखुळा जळगाव धुळा डायरेक्ट. श्रीपाई ही कशी दिसते, ही कशी दिसते. कॉम्बिनेशन. तर आपण गाडी बिडी डायरेक्ट बाहेर काढली. तर आपले ब्लॉगमध्ये रिस्पॉन्स काय आला काय नाही ते आता तुम्ही सांगावा. काही चुका झाल्या असतील ना त्या पण मला सांगा. त्या अशा चुका झाल्या, त्या चुका सुधारवून घे, तर मी सुधारवू शकतो. तर बाकी काय नाही भाऊ. तुमचं सपोर्ट राहिला आपण फुल ब्लॉग टाकल. आता जर सुरुवात आहे अभी तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. फिर पिको वाले बोलते मेरे जान. आणि त्याच्यात आपल्या इंस्टाला आपण रील्स चांगल्या टाकतो. इंस्टा हो बी तर बाकी काय नाही. भाडं बिडं घेतलं होतं निवांत. आता बाकी निघणार. गाडी भरायची लाईन लावतोय. लागली तर तो ब्लॉग पण येईल, पण हा इथं स्टॉप होईल. तो नेक्स्ट पार्टमध्ये येईल. तो काय केलं काय नाही. तर आपण सर्वांनी एन्जॉय करा, ब्लॉग बघा, एन्जॉय करा डायरेक्ट. जय कानारेस.